नमस्कार विद्यार्थी मित्र हो. फोर्थ चॅप्टर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या पाठातील लेक्चर सेकंडमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, इकोसिस्टीम रिव्ह्यू लेक्चर फर्स्टमध्ये आपण याविषयी बरीचशी माहिती घेतली होती. त्याचबरोबर फूड वेब आणि फूड चेन कशा प्रकारे निसर्गामध्ये आढळतात याविषयी आपण सविस्तर माहिती घेतली होती. या लेक्चरमध्ये आपण रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. बट बिफोर दॅट देअर आर सम क्वेश्चन्स फॉर यू. ॲक्च्युअल पाठाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर आपण एक नजर टाकूयात. सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज एन्व्हायरमेंट? पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, व्हॉट इज एन्व्हायरमेंट? एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, द कंडिशन इन विच यू लिव्ह अँड वर्क. द कंडिशन इन विच यू लिव्ह अँड वर्क याला आपण काय म्हणतो? एन्व्हायरमेंट म्हणतो. म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही जीवन जगता, त्याचबरोबर काम करता, ती परिस्थिती म्हणजे काय? एन्व्हायरमेंट. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट? म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की एन्व्हायरमेंटमध्ये लँड, एअर, वॉटर, त्याचबरोबर पीपल अँड ऑल ॲनिमल्स अँड प्लांट्स दे आर इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंट मेड अप ऑफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. म्हणजे जैविक आणि अजैविक घटक जेवढे काही आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतात, त्या सर्वांचं मिळून त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट म्हणतं. हेही आपल्या सर्वांना माहिती आहे. रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम या घटकाकडे आपण जात असताना आपणा सर्वांना माहिती आहे की एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. एन्व्हायरमेंट ही काही कन्सेप्ट साधी नाही किंवा छोटी नाही आहे, ही खूप मोठी ब्रॉड कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की दॅट इन्क्लूड बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. सजीव आणि निर्जीव या सर्व गोष्टींचा या एन्व्हायरमेंटमध्ये समावेश होतो. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटमध्ये दोन प्रकारचे फॅक्टर असतात मुख्य. एक म्हणजे बायोटिक फॅक्टर. बायोटिक फॅक्टर ज्याला आपण सजीव म्हणतो, आणि दुसरं म्हणजे अबायोटिक फॅक्टर. यामध्ये सर्व निर्जीव घटकांचा समावेश होतो. आणि देर इज अ कंटिन्युअस रिलेशन बिटवीन बायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर. म्हणजे सतत त्या ठिकाणी एकमेकांवर ह्याचा परिणाम होत असतो, आणि या सर्वांना मिळून आपण काय म्हणत असतो? एन्व्हायरमेंट म्हणत असतो. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. म्हणजे मी पूर्वीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट इज द कंडिशन सराउंडिंग. म्हणजे तुमच्या भोवती जी काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला आपण काय म्हणतो? एन्व्हायरमेंट म्हणतो. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर. म्हणजे त्यामध्ये बायोटिक फॅक्टरचा समावेश होतो, अबायोटिक फॅक्टरचा समावेश होतो, त्याचबरोबर नॅचरल गोष्टींचा आणि आर्टिफिशियल गोष्टींचा, म्हणजे मॅनमेड ज्याला आपण म्हणू, मानवनिर्मित गोष्टी म्हणू, या सर्वांचा त्या ठिकाणी या एन्व्हायरमेंटमध्ये समावेश होत असतो. देर आर टू मेन टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे मुख्य दोन प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. ते कोणते आहेत? एक म्हणजे नॅचरल एन्व्हायरमेंट आणि दुसरं म्हणजे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नैसर्गिक आणि त्या ठिकाणी मानवनिर्मित, ज्याला आपण आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट असं म्हणतो. या दोन्ही गोष्टींचा या एन्व्हायरमेंटमध्ये मुख्यत्वे समावेश होत असतो. नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे नॅचरल एन्व्हायरमेंट जे आहे ते कशावर अवलंबून असतं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समावेश होतात. तर एअर असेल, त्याचबरोबर ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम दो दे आर प्लांट ऑर ॲनिमल्स. म्हणजे सर्व प्रकारचे प्राणी आणि सर्व प्रकारच्या वनस्पती या एन्व्हायरमेंटमध्ये समाविष्ट होतात. कंटिन्युअस इंटरॅक्शन ऑकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. या दोन्हीमध्ये म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कंटिन्युअस इंटरॅक्शन म्हणजे देवाणघेवाण त्या ठिकाणी होत असते. अँड दे आर इंडिपेंडंट, दे आर डिपेंडंट ऑन इच अदर. ते एकमेकांवर अवलंबून आहेत. एक फॅक्टर शिवाय दुसरा फॅक्टर त्या ठिकाणी जगू शकत नाही.
आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. तर नॅचरल एन्व्हायरमेंटवर आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटचा परिणाम होताना आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे ज्या काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्या नैसर्गिक गोष्टीमध्ये डिस्टर्बन्स ह्या आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमुळे घडून येतात. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की पोल्युशन हा एक, काही पोल्युशनमध्ये नॅचरल पण पोल्युशन आहेत, पोल्युटंट आहेत, आणि मानवनिर्मित पण पोल्युटंट आपल्याला पाहायला भेटतात. परंतु मानवनिर्मित पोल्युटंटचा नॅचरल त्या ठिकाणी जे एन्व्हायरमेंट आहे याच्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे डिस्टर्बन्स होतो आणि परिणामकारक त्या गोष्टी घडतात. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 बेसिक फॅक्टर्स, बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. हे आपण गेल्या तासिकेमध्येच पाहिलेलं आहेच. The science that deals with the study of interaction between biotic and abiotic factor of environment is called ecology. म्हणजे ज्या सायन्समध्ये आपल्याला बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये इंटरॅक्शन त्या ठिकाणी काय असते याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास त्या ठिकाणी दिलेला असतो, त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण असं आपण म्हणतो. बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी इकॉलॉजी इज कॉल्ड ॲज अ इकोसिस्टीम. आणि जे मूलभूत जे युनिट आहे, घटक आहे इकॉलॉजीचा अभ्यास करण्याचं, त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, इकोसिस्टीम असे आपण संबोधतो. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम्स. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण इयत्ता 8वी पासून या गोष्टीचा अभ्यास करत आहोत. कोणत्या गोष्टीचा? या इकोसिस्टीमचा अभ्यास करत आहोत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एन्व्हायरमेंट हे इकोसिस्टीम वर अवलंबून असतं, परंतु एन्व्हायरमेंटमध्ये एक इकोसिस्टीम नसते, तर छोट्या छोट्या काही इकोसिस्टीम असतात आणि काही मोठ्या पण इकोसिस्टीम असतात. अनेक इकोसिस्टीम मिळून त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट बनलेलं असतं. अँड वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम इन अर्लियर क्लासेस. त्याचा आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे. अ स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम. आता सर्वांना माहिती आहे की एक साधं स्मॉल पॉन्ड म्हणजे छोटंसं डबकं सुद्धा एक इकोसिस्टीम होऊ शकते. वेअर ॲज द अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टीम. आणि पूर्ण पृथ्वीचा विचार केला तर ती सुद्धा एक सगळ्यात मोठी इकोसिस्टीम म्हणून त्या ठिकाणी आपण त्याकडे पाहू शकतो. In brief, biotic and abiotic factors occurring definite geographical area and their interaction collectively constitute the ecosystem. म्हणजे इकोसिस्टीम मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? बायोटिक फॅक्टरचा आणि अबायोटिक फॅक्टरचा. म्हणजे एक विशिष्ट कोणताही भौगोलिक एरिया आपण धरू शकतो, एक छोटा असू शकतो किंवा मोठा असू शकतो, आणि त्या भौगोलिक एरियामध्ये, त्या जिओग्राफिकल एरियामध्ये जे काही बायोटिक फॅक्टर असतात आणि अबायोटिक फॅक्टर असतात आणि त्यांच्यामध्ये होणारी जी आंतरक्रिया असते, त्या आंतरक्रियाला मिळून आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, इकोसिस्टीम असं म्हणतो. कॅन यू रिकॉल? याच्यामध्ये आपण पहा, तुम्हाला आठवत आहे का, विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये काही सायकल घडत असतात. कोणत्या घडत असतात याविषयी सुद्धा आपण बरेचशा माहिती मागच्या इयत्तेमध्ये घेतलेली आहे. तर सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते आपण पुढील घटकामध्ये तर पाहणारच आहोत, परंतु रिकॉल करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की बायोजिओ केमिकल सायकल आहे, कार्बन सायकल आहे, ऑक्सिजन सायकल आहे, त्याचबरोबर नायट्रोजन सायकल सुद्धा आहे. यांचा आपण अभ्यास सविस्तर मागच्या इयत्तेमध्ये केलेलाच आहे. तर इत्यादी सायकल ज्या आहेत त्या एन्व्हायरमेंटमध्ये कंटिन्युअस ऑपरेट होत असतात, कंटिन्युअस चालू असतात. व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स? त्यांचं इम्पॉर्टन्स काय आहे असं जर विचारलं गेलं तर आपल्याला सांगता येईल, दीज सायकल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू बॅलन्स द एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंटला बॅलन्स करण्यासाठी, संतुलित करण्यासाठी ह्या सायकली त्या ठिकाणी ज्या मी आता तुम्हाला सांगितल्या, बायोजिओ केमिकल सायकल असेल किंवा कार्बन सायकल असेल किंवा ऑक्सिजन आणि नायट्रोजन सायकल असेल, त्या गोष्टींचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी या सर्व सायकल त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन्स ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स लाईक वॉटर सायकल, कार्बन सायकल, त्या ठिकाणी गॅसियस सायकल, नायट्रोजन सायकल आणि ऑक्सिजन सायकल. या सर्व सायकलमुळे एन्व्हायरमेंटचं बॅलन्स होतं, हेच त्याचं काय आहे, इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे या जर सायकल नसतील
तर एन्व्हायरमेंट बॅलन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नसतं आणि एन्व्हायरमेंट बॅलन्स पाहायला मिळालं नसतं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सजीवाचं अस्तित्व आपल्याला आज या ठिकाणी आपण ते पाहू शकलो नसतो. ओके, इज दॅट क्लिअर? एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू व्हेरियस फूड चेन्स ऑफ इकोसिस्टीम. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल बॅलन्स त्या ठिकाणी मेंटेन करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य फूड चेन सुद्धा करतात इकोसिस्टीममधल्या. म्हणजे आपल्याला माहित आहे की फूड चेनमध्ये एनर्जी ट्रान्सफर होत असते एका लेवलकडून दुसऱ्या लेवलकडे. म्हणजे सूर्याकडून येणारी जी एनर्जी आहे ती प्रोड्युसर्स कंझ्युम करतात, प्रोड्युसरकडून जे हार्बिव्हरस आहेत ते हार्बिव्हरस कंझ्युम करतात आणि त्यानंतर पुढे कार्निव्होरस, अपेक्स कार्निव्होरस आणि नंतर डिकम्पोजर्स आणि डिकम्पोजरच्या माध्यमातून जी काही एनर्जी पुढच्या अपेक्स कंझ्युमर जवळ आलेली असती ती पुन्हा त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे ही एक प्रकारची सायकल जी आहे ती सायकल या फूड चेन मार्फत त्या ठिकाणी इकोसिस्टीममध्ये घडत असते आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटल बॅलन्स होत असतं. ओके, ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की जर नेचर नसेल तर ह्युमन एक्झिस्टन्स हे शक्यच नव्हतं. नुसतं ह्युमन एक्झिस्टन्स नाही तर त्या ठिकाणी कोणत्याही सजीवांचं अस्तित्व आपल्याला पाहायला भेटलं नसतं. म्हणजे यावरून आपल्याला असं सांगता येईल की एक्झिस्टन्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आर ओनली पॉसिबल ड्यू टू द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. म्हणजे अगोदर नेचर आणि नंतर लिव्हिंग थिंग्स असं आपल्या ठिकाणी म्हणता येणार आहे. हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिईंग टू प्रिझर्व नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. म्हणजे निसर्ग नसेल तर सजीव नसतील, सजीव नसतील म्हणजे आपण ह्युमन बिईंग नसतील आणि आपल्याला स्वतःचा अस्तित्व जर टिकायचं असेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर कोणत्या गोष्टीला प्रिफरन्स द्यायला पाहिजे? आपली जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन्स, मानवांची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे कोणती? टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. निसर्गाचं संरक्षण करणं. पण कसं करणं? त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जतन करून ठेवणं, ते बॅलन्स कसल्याही प्रकारची अडचण न येता किंवा डिस्टर्बन्स न येता जतन करून ठेवणं, प्रिझर्व करून ठेवणं हे आपलं सर्वांचं काय आहे? जबाबदारी आणि कर्तव्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन्स. बघा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची सांगितली गेलेली आहे की असं म्हटलं जातं की वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन्स. म्हणजे आपलं जे फ्युचर जनरेशन आहे, भविष्यामध्ये जी काही पिढी येणार आहे त्यांच्याकडून आपल्याला मिळालेलं हे अर्थ प्लॅनेट जे आहे ते प्लॅनेट लीजमध्ये मिळालेलं आहे. लीज म्हणजे काय? भाडे तत्व. म्हणजे भाड्याने मिळणे. आपल्याला माहिती आहे ना, आपण एखादी रूम किंवा घर भाड्याने वगैरे घेतो आणि ते आपल्या काय मालकीचं नसतं. तसंच ही जी अर्थ प्लॅनेट आहे ती काय आपल्या मालकीची नाही आहे, फक्त आपल्यासाठी नाही आहे, तर ती आपल्याला भाड्याने मिळालेली आहे. कुणाकडून मिळालेली आहे? भविष्यामध्ये येणाऱ्या पिढींकडून मिळालेली आहे. अँड नॉट अन अँसेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम आवर अँसेस्टर्स. इथं आपण चूक करतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या पूर्वजाकडून आपल्याला हे मिळालेलं आहे, मालकी हक्काने मिळालेलं आहे, परंतु तसं अजिबात नाहीये. ही एक प्रकारची संपत्तीच आहे, प्रॉपर्टी आहे, परंतु ती भाड्याने मिळालेली आहे. कुणाकडून? भविष्यामध्ये ज्या पिढ्या येणार आहेत त्यांच्याकडून मिळालेली आहे, ना की आपल्या अँसेस्टरकडून मिळालेली आहे. हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट फॉर आवर सेल्फ अँड फॉर फ्युचर जनरेशन्स. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हेही विसरता कामा नये की या प्रॉपर्टीचं आपल्याला काय करावं लागेल? कन्झर्वेशन करावं लागणार आहे, संरक्षण करावं लागणार आहे, संवर्धन करावं लागणार आहे, जपून ठेवावं लागणार आहे. कुणासाठी? फॉर आवर सेल्फ ॲज वेल ॲज फॉर फ्युचर जनरेशन्स. आपल्यासाठी आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला त्याचं कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. नाव एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे काय आहे नेमकं, याविषयी आपण आता सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यापूर्वी त्या ठिकाणी
काही प्रश्न आपल्यासाठी दिलेले आहेत उजळणी म्हणून, त्यावर एक नजर टाकूयात. फर्स्ट क्वेश्चन, विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट अँड हाऊ. एन्व्हायरमेंटवर कोणत्या फॅक्टरचा परिणाम होतो, कोणते फॅक्टर एन्व्हायरमेंटवर परिणाम करतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2 फॅक्टर महत्त्वाचे आहेत एन्व्हायरमेंटमध्ये. एक म्हणजे बायोटिक फॅक्टर, दुसरा म्हणजे अबायोटिक फॅक्टर, म्हणजे सजीव आणि निर्जीव. हे दोन्ही फॅक्टर त्या ठिकाणी या एन्व्हायरमेंटवर काय करत असतात, परिणाम करत असतात. कोणते 2 फॅक्टर, एक म्हणजे बायोटिक फॅक्टर, बायोटिक, आणि दुसरं म्हणजे कोणता, अबायोटिक फॅक्टर. हे 2 फॅक्टर असतात आणि हे दोन्ही फॅक्टर त्या ठिकाणी आपल्याला या एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करताना दिसतात. आता हाऊ, आता बायोटिक फॅक्टरमध्ये सर्व प्रकारचे सजीव आले, अबायोटिक फॅक्टरमध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी आल्या, म्हणजे निर्जीव जे आहेत त्या गोष्टी आल्या. आणि हाऊ म्हणताल तर आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे की सजीवांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात, स्पेशली आवर ह्युमन बीइंग्स, ॲक्टिव्हिटीज ऑफ आवर ह्युमन बीइंग्स, देअर आर मेनी ॲक्टिव्हिटीज आर कंटिन्युअसली गोईंग इन एन्व्हायरमेंट ड्यू टू ह्युमन्स. मग कोणत्या ॲक्टिव्हिटी म्हणताल तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार आहे, ह्युमन ॲक्टिव्हिटीमध्ये डिफॉरेस्टेशन पण आलेलं आहे, अर्बनायझेशन पण आलेलं आहे, सिव्हिलायझेशन पण आलेलं आहे, किंवा खूप मोठ्या त्या ठिकाणी आपण आज पाहतो की रस्त्यावर खूप मोठी वाहनांची वर्दळ, त्यामधून होणारं पोल्युशन, ज्याला आपण प्रदूषण म्हणतो, ह्या गोष्टीसुद्धा एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करतात, हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आहोत. अबायोटिक फॅक्टरमध्ये सुद्धा काही नैसर्गिक गोष्टी घडत असतात, काही डिझास्टर्स घडत असतात, त्यांचाही परिणाम त्या ठिकाणी या एन्व्हायरमेंटवर होत असतो. दुसरा प्रश्न आपल्यासाठी, व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कंझ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. म्हणजे कंझ्युमरची संख्या जर वाढली एन्व्हायरमेंटमध्ये तर त्या ठिकाणी इम्बॅलन्स तयार होणार आहे. इम्बॅलन्स काय तयार होणार आहे, मग सगळ्यांसाठी त्या ठिकाणी पहिला जी मूलभूत गरज आहे अन्न, फूड इज नेसेसरी फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आणि ते अन्न आपल्याला सगळ्यांसाठी उपलब्ध होणार नाहीये, आणि अन्न उपलब्ध नाही झालं तर त्या ठिकाणी सर्वांचं जीवन त्या ठिकाणी धोक्यात येणार आहे. म्हणजे एक प्रकारचं डिस्टर्बन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरा प्रश्न, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री इस्टॅब्लिश ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टीम. म्हणजे त्या ठिकाणी जर आपल्याला सर्वांना माहिती आहे की रिव्हर ही एक इकोसिस्टीम आहे, रिव्हर इज वन ऑफ द इकोसिस्टीम, आणि त्या रिव्हरमध्ये देर आर मेनी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स प्रेझेंट. अनेक बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर त्या ठिकाणी असतात. आणि मग त्या ठिकाणी जर एखादी इंडस्ट्री इस्टॅब्लिश झाली, म्हणजे स्थापन झाली, कारखाना एखादा स्थापन झाला कोणताही, सपोज आपण साखर कारखाना गृहीत धरूया, तर नेमका काय परिणाम होणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की एन्व्हायरमेंट डिस्टर्ब होण्यासाठी इंडस्ट्री हा एक घटक सुद्धा, जी की ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे, आर्टिफिशियल ॲक्टिव्हिटी आहे, ती पण कारणीभूत आहे. कशी, तर या कारखान्याद्वारे अनेक प्रकारचे केमिकल जे आहेत ते केमिकल्स रिलीज केले जातात. कुठे केले जातात, समजा नदीच्या काठावर असेल तर नदीच्या पाण्यात रिलीज केले जातात. अँड दे आर दॅट केमिकल सबस्टन्सेस आर हार्मफुल टू ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच आर प्रेझेंट इन द रिव्हर. म्हणजे नदीच्या आसपास किंवा नदीमध्ये जे ॲक्वेटिक लाईफ आहे ते पूर्णतः काय होत जाईल, धोक्यात येईल, डिस्टर्ब होईल. म्हणजे पूर्ण रिव्हर इकोसिस्टीम त्या ठिकाणी काय होऊ शकते, डिस्टर्ब होऊ शकते. आणि तिथलं जीवन जे आहे इकोसिस्टीममधलं बायोटिक फॅक्टरचं, आणि त्याचबरोबर अबायोटिक फॅक्टर पाणी, हे सुद्धा काय होऊ शकतं, खराब होऊ शकतं. When some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affect the existence of biotic factor. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे जेव्हा त्या ठिकाणी इम्बॅलन्स घडून येतं फॅक्टरमध्ये, म्हणजे संख्या त्यांची कमी जास्त होते,
त्यावेळेस ज्या काही अस्तित्व असतं एन्व्हायरमेंटमध्ये किंवा इकोसिस्टीममध्ये बायोटिक फॅक्टरचं, तेच त्या ठिकाणी धोक्यात येऊन जातं, अफेक्ट होतं. इज दॅट क्लिअर? ओके. नाव ऑब्झर्व अँड फील द इन्फॉर्मेशन. ऑब्झर्व द एन्व्हायरमेंट अराउंड यू. कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. तुमच्या सभोवतालचं एन्व्हायरमेंट ऑब्झर्व करा, आणि जे की तुम्ही रोज करता. आणि त्याचबरोबर ते करत असताना तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, खाली दिलेला चार्ट पूर्ण करायचा आहे. अगदी सोपा आहे तो, जो की आपण दररोज त्याचं निरीक्षण करत असतो. यामध्ये काय सांगितलं, अफेक्टर्स फॅक्टिंग एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये जे फॅक्टर अफेक्ट होतात त्यांच्याविषयी 2 प्रकारचे फॅक्टर येतं. हा पहिला, दिस इज फर्स्ट नॅचरल फॅक्टर. दुसऱ्या प्रकारचा आहे मॅनमेड फॅक्टर. याविषयी आपणा सर्वांना माहिती आहे. नॅचरल फॅक्टरमध्ये कोणते फॅक्टर येतात जे की अफेक्ट करतात? विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल, स्पेशली नॅचरल फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल टू अफेक्ट द एन्व्हायरमेंट. त्यांनी एक उदाहरण दिलं आपल्यासाठी, अर्थक्वेक. दुसरं तुम्हाला सांगता येईल, विचार करा. मी सांगतो, वाइंड. करतो कोणा अफेक्ट वाइंड? येस, देर आर मेनी storms which are going continuously in environment that also affect the factors, affecting factors of environment. दुसरं सांगता येईल रेन. हे पण नॅचरल फॅक्टरमध्ये येतं. पाऊस, मोठमोठे पूर येतात पावसामध्ये, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटचं खूप मोठं नुकसान होताना आपल्याला पाहायला भेटतं. हे आपल्याला नॅचरल फॅक्टर सांगता येतील. नाव मॅनमेड फॅक्टर्स एक दिलंय, डिफॉरेस्टेशन, ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे. याचाही परिणाम त्या ठिकाणी इकोसिस्टीमवर होतो. दुसरं विचार केला तर काय सांगता येईल आपल्याला? हंटिंग सांगता येईल का? हंट, शिकार करणे. हो, तर हंटिंग हे पण त्या ठिकाणी मॅनमेड फॅक्टर आहे, जे की एन्व्हायरमेंटला काय करतं, अफेक्ट करतं. दुसरं सांगता येईल का? ओके, पोल्युशन आहे. प्रदूषण हा पण फॅक्टर एन्व्हायरमेंटला काय करतो, अफेक्ट करतो. मग आणखी सांगता येईल त्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन सांगता येईल, अर्बनायझेशन सांगता येईल. ह्या सर्व गोष्टी मॅनमेड फॅक्टर्स आहेत, आणि त्याचा परिणाम डायरेक्ट एन्व्हायरमेंटवर होताना आपल्याला पाहायला भेटतो. इथे या ठिकाणी एक सुंदर सुविचार किंवा त्याला आपण विचार दिलेला आहे, जो की महात्मा गांधींनी मांडलेला आहे. तो पण आपण पाहिलाच पाहिजे. त्यांच्या मतानुसार द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट टू ग्रीड. म्हणजे अर्थ जी आहे ती प्रत्येकाची गरज भागू शकते. गरज जी आपली गरज आहे प्रत्येकाची, ऑल लिव्हिंग थिंग्स नीड, ती भागू शकते. परंतु काय भागू शकत नाही? ग्रीड म्हणजे हाव. म्हणजे माणसाच्या किंवा इतर प्राण्यांच्या ज्या गरजा आहेत त्या सर्व गरजांची पूर्तता पृथ्वीकडून केली जाते, परंतु हाव मात्र नाही. कारण हवेला लिमिट नसतं. ग्रीड म्हटलं की मर्यादा आलेल्या नाही, अमर्यादित असतात लोकांच्या, त्या मात्र आपण पृथ्वीकडून त्या ठिकाणी भागून घेऊ शकत नाहीये. ओके. At present, many environmental problems have been arisen due to effect of various natural and artificial factors on the earth. आणि आज जरा विचार केला आपण तर ज्या काही हे फॅक्टर्स नॅचरल असोत किंवा मॅनमेड असोत त्या सर्वांमुळे अनेक प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात पृथ्वीवर. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर्स. अनेक फॅक्टरपैकी पोल्युशन, आज आपण पोल्युशन म्हणजे प्रदूषण याचे परिणाम भोगत आहोत. तो पण एक महत्त्वाचा आणि मेन फॅक्टर आहे जो की एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतो. जनरली कंटामिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. पोल्युशन कशाला म्हणतो आपण? कंटामिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पोल्युशन. कंटामिनेशन होणं, दूषितीकरण होणं कोणत्याही मटेरियलचं, म्हणजे अनावश्यक गोष्ट त्या ठिकाणी ज्याची गरज नाही ती त्या ठिकाणी येणं, त्याचा समावेश होणं, याला आपण पोल्युशन म्हणतो. Unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities is called environmental pollution. म्हणजे अनॲक्सेप्टेबल, अस्वीकार्य
स्वीकार्य आणि अननेसरी म्हणजे ज्यांची गरज नाही आहे असे बदल जे की कुठं होतात, एन्व्हायरमेंटमध्ये होतात. कशामुळे होतात? मग त्यात काही नॅचरल इव्हेंट असतील, अर्थक्वेकसारख्या, फ्लडसारख्या किंवा फॉरेस्ट फायरसारख्या. त्याचबरोबर ह्युमन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या तर आपल्या सर्वांना माहिती आहेत. इंडस्ट्रियलायझेशन असेल, सिव्हिलायझेशन असेल किंवा इतर जे ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी असतात त्या सर्व ॲक्टिव्हिटी ह्या अनावश्यक जर झाल्या, जास्त झाल्या, तर त्या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणतो. दॅट इज ऑर इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉईल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग बिईंग्स इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आणि अशा प्रकारचे बदल म्हणजे पोल्युशनची सगळ्यात सोपी आणि साधी व्याख्या काय करता येणार आपल्याला, नको असलेल्या गोष्टी नको त्या प्रमाणात नको त्या ठिकाणी निर्माण होणे, याला आपण प्रदूषण म्हणतो. मग नको असलेल्या गोष्टी नको त्या ठिकाणी नको त्या प्रमाणात जर निर्माण झाल्या, ज्याची गरजच नाही, मग ते ह्युमनलाच काय तर इतर सर्व प्राण्यांना त्या ठिकाणी काय होऊ शकतात, अफेक्ट करू शकतात. आणि यालाच आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणतो. इज दॅट क्लिअर? मला वाटतं आता तुम्हाला पोल्युशन हा घटक व्यवस्थित समजला असेल. व्हेरियस रिझन्स लाईक पोल्युशन एक्सप्लोजन पॉप्युलेशन एक्सप्लोजन. मग हे पोल्युशन होण्यासाठी काय कारणीभूत आहेत, वेगवेगळे कारण. त्यामध्ये पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट, लोकसंख्या वाढ, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन जोरात होणारी औद्योगिक वाढ, त्याचबरोबर इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, अमर्यादित, इनडिस्क्रिमिनेट म्हणजे काय, अमर्यादित नैसर्गिक साधनांचा अमर्यादित वापर, त्याचबरोबर डिफॉरेस्टेशन, याला आपण जंगलतोड म्हणू शकतो, अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण, जे कोणत्याही प्लॅनशिवाय केलेलं शहरीकरण, आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. या गोष्टी एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी कारणीभूत आहेत, हे लक्षात असू द्या. हे महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवण्याजोगा, की कोणत्या गोष्टीमुळे एन्व्हायरमेंटल पोल्युशन होतं, काय कारण आहेत. तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, डिफॉरेस्टेशन अँड अनप्लॅन्ड अर्बनायझेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. या गोष्टी एन्व्हायरमेंटल पोल्युशनसाठी कारणीभूत आहेत. पुन्हा एकदा आपल्यासाठी कॅन यू रिकॉल साठी काही प्रश्न. विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन. फर्स्ट क्वेश्चन, पोल्युशनचे प्रकार माहिती आहेत आपल्याला, कोणते येतं. एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉइल पोल्युशन आहे. याचा आपण अभ्यास मागील यातेत केलेला आहे. सेकंड, व्हॉट डू यू मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन. नॅचरल पोल्युशन निसर्गनिर्मित प्रदूषण, निसर्गामुळे, निसर्गाच्या ॲक्टिव्हिटीमुळे, जसं की आपला अर्थक्वेक नैसर्गिक आहे, ती निसर्गाकडून घडून आणलेली ॲक्टिव्हिटी आहे. जसं की एखादं स्टॉर्म आलं, वादळ, एखाद्या जंगलाला लागलेली आग, ह्या अशा गोष्टी आहेत. त्याला आपण नॅचरल पोल्युशन म्हणतो. आणि आर्टिफिशियल पोल्युशनमध्ये ह्युमन मेड पोल्युशन्स असतात. मग त्याच्यामध्ये अर्बनायझेशन असेल, इंडस्ट्रियलायझेशन असणार आहे, वाहनांची वाढती संख्या असणार आहे, डिफॉरेस्टेशन असणार आहे. ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. ओके. पोल्युशन इज अ ब्रॉड कन्सेप्ट. Various types of pollutions like that: air pollution, water pollution, sound pollution, soil pollution, thermal pollution, light pollution. या सर्व पोल्युशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात वातावरणामध्ये, त्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये. म्हणजे एक पोल्युशन ही खूप मोठी कन्सेप्ट आहे, खूप मोठी संकल्पना आहे. आणि पोल्युशनचे जर प्रकारमध्ये आपण पाहायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सॉईल, थर्मल, लाईट पोल्युशन इत्यादी, ज्या की आपल्या अवतीभोवती आपल्याला सतत पाहायला भेटतात, जाणवतात. अल्टिमेट ॲडवर्स इफेक्ट ऑफ ऑल दीज इज ऑन एक्झिस्टन्स ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि या सर्वांचा परिणाम विपरीतच होतो. कशावर? लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर, त्यांच्या अस्तित्वावर. अँड आउट ऑफ दीज
एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हॅज बिकम द नीड ऑफ आवर्स. आणि याच्यामुळं जर ह्या पोल्युशनमुळं जर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं अस्तित्वच धोक्यात येत असेल तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ही आजच्या घडीची काय आहे, नीड आहे, गरज आहे. कारण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे नैसर्गिक संवर्धन, निसर्गाचं संवर्धन, वातावरणाचं संवर्धन, ते जर झालं, ते जर टिकलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्झिस्टन्स त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणून ती आजच्या घडीची गरज आहे. कोणती गरज आहे? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणं. पाठीमागं आपण एअर पोल्युशन विषयी माहिती घेतलेली आहे मागच्या इयत्तेमध्ये. आणि इयत्ता 8वीमध्ये सुद्धा आपण एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन यांचे कॉम्पोनंट्स, म्हणजे एअर पोल्युशन कोणत्या कॉम्पोनंट्समुळे होतं, जसं की CO2, CO, हायड्रोकार्बन, सल्फर, आणि काही सॉलिड असतील, काही गॅसेस असतील, त्यांचे सोर्सेस काय आहेत. जसं की एअर पोल्युशन सोर्सेस आपल्याला सांगता येतील. फॅक्टरीज महत्त्वाचा सगळ्यांना, फॅक्टरीज आहेत हे सांगता येईल. त्याचे इफेक्ट जर सांगायचे झाले तर आपण याचा अभ्यास सविस्तर मागच्या आता 8वीमध्ये आणि 9वीमध्ये केलेला आहे. मग इफेक्ट सांगता येईल एअर पोल्युशनचे. इरिटेशन ऑफ आईज, रेस्पिरेटरी ट्रॅक, एक्सेस म्युकस, कफ, ब्रीथ प्रॉब्लेम, ह्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे कोणत्या? एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल आणि सॉईल पोल्युशन असेल. यांचा पुन्हा एकदा उजळणी व्हावी म्हणून मागचे पुस्तकं रेफर करून तुम्ही या ठिकाणी हा तक्ता भरायचा आहे. विशेषतः त्या पोल्युशनसाठी आवश्यक कोणते कॉम्पोनंट्स म्हणजे त्याला कारणीभूत आहेत, त्याचे सोर्सेस काय आहेत, इफेक्ट काय आहे आणि कंट्रोल मेजर त्या ठिकाणी काय आहेत, याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. डू यू नो रेडिओ पोल्युशन? हा एक पोल्युशनचाच प्रकार आहे. रेडिओ पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू 2 रिझन्स ॲज नॅचरल अँड आर्टिफिशियल. हे पण 2 रिझनमुळे, कारणामुळे, नॅचरल आणि आर्टिफिशियल या दोन्ही कारणामुळे रेडिओ पोल्युशन आपल्याला पाहायला भेटतं. UV अँड IR हे रेडिएशनचे प्रकार आहेत. आर नॅचरल रेडिएशन्स, हे नॅचरल रेडिएशन आहेत. आणि वेअर ॲज एक्सरेज अँड रेडिएशन्स फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी, ॲटॉमिक प्लांट्स असतात वेगवेगळी एनर्जी निर्मिती करण्याचे, त्या ठिकाणी निर्माण होणारे जे स्रोत आहेत एक्सरेज अँड रेडिएशन्स, त्याला आपण काय म्हणतो? आर्टिफिशियल रेडिएशन्स असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये चर्नोबिल, वाइंड स्केल अँड 3 माइल्स आयलँड मिसॅप आर द मेजर मिसॅप्स ऑफ द वर्ल्ड्स टिल प्रेझेंट. हे जे घटना घडलेल्या आहेत, मिसॅप्स घडलेल्या आहेत त्या जगातल्या, त्याचा परिणाम आपल्याला आज पण पाहायला भेटतो. थाउजंड्स ऑफ पीपल हॅव बीन अफेक्टेड फॉर लॉंग टर्म ड्यू टू दिस ॲक्सिडेंट. आणि हे जे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यामुळे खूप काळापर्यंत त्याचा परिणाम दिसून येतो आहे, आज पण दिसून येतो आहे. सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ रेडिएशन्स आर ॲज फॉलोज. तर रेडिएशनचे काही परिणाम आपल्याला खाली दिलेले आहे. त्यातला पहिला परिणाम आहे कॅन्सरस अल्सरेशन ऑकर्स ड्यू टू हायर रेडिएशन्स ऑफ एक्सरे. म्हणजे एक्सरेचं हायर रेडिएशन झालं तर कॅन्सरस अल्सरेशन त्या ठिकाणी निर्माण होतं. दुसरं, टिश्यू इन द बॉडी आर डिस्ट्रॉईड. शरीरातल्या ज्या टिश्यू आहेत उदी त्या डिस्ट्रॉय करण्याचं काम ते करतात. तिसरं, जेनेटिक चेंजेससुद्धा जे की येणाऱ्या कित्येक पिढ्यामध्ये याचा परिणाम आपल्याला पाहायला भेटतो. आणि चौथं, विजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. दृष्टीसुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरसुद्धा विपरीत परिणाम होतो. तर विद्यार्थी मित्र आज या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुढील भाग पुढच्या लेक्चर 3 मध्ये आपण पाहूयात. धन्यवाद.